आईला रूपामध्ये बोलवा ना का सांगतो मी तिच्या मागे ज्याने खेळ केलाय ना मंदिराच्या मागे एकाने खेळ केलाय मस्त शेंदूर लावलेला नारळ हा मी चुकलो असेल तर माझ्या मेंढ्या बसू दे पण आपल्यातला कोणी चुकलं असेल आपल्याला पण शिक्षा झाली पाहिजे महाकालीला बोलवा तिच्याच रूपाचं त्या रूपाला हा बोलवा अगं अमोशरातील कालिका साथीला अगं अमोशरातील कालिका साथीला भक्ताचा शिष्य गोरी भक्ताचा अगं शिष्य गोरी भक्ताचा गेलीला तुझ्या भक्ताचा शिष्य गोरी भक्ताचा गेलीला तुझ्या भक्ताचा बरोबर आहे मी हा एक फल घेतलाय याच्यावर शेंद्राचा मान दिला का दिलाय आपल्या भांडरीच्या समोर एक मर्याईचं मंदिर आहे दिशा थोडी बदलले पण बसले हा नारळ याच्यासाठी ठेवतो सर्व याच्यामध्ये ज्याने आपल्या कार्यामध्ये काडी घातली असेल मी घातली असेल तर माझ्या मेंढ्याव ज्याने घातली असेल त्याच्या मेंढ्याव तो आपल्या कुलाचा असो गावाचा असो का बाहेरचा असो हा नारळ मी ठेवू का नको ठेवू तर माझी इच्छा आहे मी चुकलो असेल तर माझ्या मेंढ्यावर चुकलं म्हणजे मी चुकीचा केला असेल तर पण आपल्यातला कोणी चुकीचा केला असेल तर आता मी ज्या नावाची गर्जना करील ते नाव बोलवलं मी कालिकाचं आपण एका सवारीला एकदाच बोलवायचं 10 वेळा आव्हान करायचं आता आपण मानाने बोलवतो का नाही तिला का बोलवतोय तुझं रूप तसं आहे मरी माता कोणत्या रूपाची हा ऐका ना तिचं पहिलं रूप कोणतं आहे लक्ष्मीचं पण पहिलं रूप कोणतं आहे पहिलं मरी मातेचं 7 जणींपैकी हा पहिलं लक्ष्मी हा दुसरं काली आपलं सरस्वती याडा माहिती घ्याल का आणि याडाच बनवायचा ना मी चुकलो तर मी याडा तो चुकला तर तो याडा त्याला फिरू दे ना गावभर आणि यार मळ्याला जाया भाई ग यार मळ्याला जाया आम्हाला ते गाणं आम्ही येडुले येडुले येडमला कशाला जायचं येडुलीला बोलवा ना येडी ग येडी वाट वाट करती खोडी गलोडी येडी ग येडी वाट वाट करती खोडी गलोडी
गोडी पुन्हा आली येडी ग येडी वटवटाला करती गोडी ग गोडी येडू काय काय पारा किती येडू काय काय पारा किती ग येडू काय काय पारा किती येडू पारे वारे किती ग पावडर पारे आनंदाचा गजर आहे ना बघ. हे आमच्या वरकुटे फुलासाठी तुम्ही धावून आल्यात बघ. जेव्हा आम्ही तुम्हाला बोलू तेव्हा येणार ना धावत. आता आम्ही साधा मान देतो. आपण ओटी भरायची नाही काय. ताकद कशामध्ये आहे तुमची. वाघोबाच्या ठिकाणी कोण कोण होतं. मी जेव्हा वाघोबाला मान दिला कोण कोण होतं. मी विचारलं कोणतरी दर्ग्यामध्ये जाऊन आलेला आहे बरोबर आहे. मग या वाघोबाच्या ज्या घरच्यांना विचारा दर्ग्यामध्ये गेल तर काय कधी घेऊन बरोबर है. 10 बार बुलाया लेकिन बाबा से कुछ नहीं हुआ. आप ही मैं करेगा. चलो मजिंदर नाथ बाबा. बाबा ने बुलाया नाथ ने नहीं बुलाया. नहीं बड़े बाबा नहीं पीर बाबा ने बुलाया. किसने. पीर बाबा ने बुलाया. नहीं अभी इस गोष्टी माझी ना बोलायची. नदी किनारी पीर का दरगाह नदी किनारी रे पीर का दरबार. नदी किनारी रे पीर का दरगाह नदी किनारी रे पीर का दरगाह. आता मी पीर बाबालाच का बोलवलं. मी नाथान नाही बोलवलं. पीर बाबाला बोललो. ही आई गावदेवी हिच्या सोबत बसल्या वेताल तिच्या सोबत बसला वाघ्या. मग आपला पीर बाबा बसलाय का. कोण बोलतय. मी बोलतो आहे. परंतु हे झाड कोणाचं आहे. वर हात करा फक्त. किती वेळा दर्ग्यात नेलंय. हा काय सांगितलं. मी कोणाला दोष देणार नाहीये. मी दोष काय आहे त्याचं पुढचं मी करील. खरा पिक्चर अभि चालू आहे. पिक्चर अजून सुरुवात झाली आपली. त्याचं कारण पण सांगल आणि देवाशी भांडाल पण मी. तू जर आहे झाडा कर पहिले तू त्याचं रक्षण न करणार तर मग आमचं कसं करणार. पण जर काही चूक जर गावकऱ्यांचीच असेल तर सांगू शकत नाही का महाराज बरोबर ना. घरचं कोण आहे का. बरोबर आहे. जसं गावदेवीला मोडलं तसं तिच्या वाघ्याचा पण घाव घातला. बरोबर आहे. झाड किती वर्ष गेलतय. हा हा पण जर देऊ शक्ती त्याच्या सोबत आहे तर असं का तर म्हणून बोललो 55 आणि 60 वर्षापूर्वी काय घटना घडली होती. बरोबर तेव्हा
देवा पण घरचं मालक कोण यांच्या? बोललो तर राग येणार नाही ना काही गोष्टी? मी स्पष्ट बोलू ना, चालेल ना? राग मानू नका. हे करतोय आपल्यासाठीच करतोय. कसं माहिती का, आपण आज्ञेने सर्व चुकून कुठं काय झालं असेल, हे झाड खेळतोय, पहिले झाडाने झाडाचं रक्षण केलं पाहिजे तर तो गावाचं करील का नाही? पण त्या झाडाची काय चुकी आहे का? तर मी बोलतो काही नाहीये. देवा आनंदाने आलेत. कोण आलेत? बोला कोण आलेत? हा काय तुमचे आम्हाला कसं मी ओळखावं देवाला? देवा तुला कसं रवळ खावा, मालू तुला कसं रवळ खावा, तुला कसं रवळ खावा, मालू तुला कसं रवळ खावा, तो घंटो माझं गाव मागेल पुढं बसावा, तो घंटो माझं गाव मागेल पुढं बसावा, तुला कसं रवळ खावा, मालू तुला कसं रवळ खावा, बघा मी तुमच्या गावदेवीलाही मानतोय आणि माझ्या जो आलाय त्यालाही मानतो. का मानतोय? एवढा खचून पण तो उभा पाठीशी आहे तुमच्या, म्हणून त्याच्यावर एखाद्या खचून पण तो तुमच्या पाठीशी आज आहे. पण बालकोने गडबड झाली. काय रे? पहिला पण त्याची ओळख घेऊ. बोला गावले हा गोंधळ वरकुटे कुलाचा आहे, बरोबर आहे. पण पहिला मान गावदेवीचा. पहिला दरवाजा उघडा नाही तर आतला दरवाजा खोलतील का? नाही. माऊलीने काय सांगितलं? 50 ते 60 वर्षापूर्वी तिचं गावातलं तांडव कोणी मानला, पण त्याने काय केलं? माऊली तांडव मांडला. त्याने काय केलं होतं सांगायचं का नंतर सांगायचं? आपण वेतन जर मध्येच आला तर नाही का, म्हणजे मग ब्रेक के बाद घेऊ आपण ते, बरोबर ना? परंतु माऊली आणखी तुला विचारतो, बरोबर आहे? अजून एक तुझ्या सोबतीला कोण बसलाय? हा बोला, आल्यात का नाही तुम्ही? तुमच्या सोबतीला आणखी कोण आहे तुमचं जोडीदार? गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याच्या गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही देवीचे गोंधळी, गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याच्या गोंधळी, आम्ही गोंधळी